त्रिशाला पण आता खोकला लागायले. बाळा तुझं बाळा आहे का ते? कामाला त्याला घेऊन येणार आहेस? शाने आहेस तू. त्याला घरी ठेव. त्याचा आवाजच बदललाय. अयो सॉरी, मला इडी सॉरी म्हणायली. नीट उभार, नीट उभार. व्हेरी व्हेरी सॉरी. नीट उभार का? त्याला बरंच वाटत नाही. त्याला खोकला पण लागलाय. अयो सुडी, चिमटी घेऊ नको का? आर्यन गपकी. त्याला सांगा हो. रोहन पण तसला आणि आर्यन पण तसला. लय जीव कुंकू लावलीस, गंध आहे ते. मला मारूनच टाकते. सरक उठ थोबाडी. अरे शेंट मारायचं नसतं र. कुणी तुझ्या जवळ बसायचं नाही सुद्धा वर्गात. बसणार पण नाही तू. तुझा पप्पा काय डॉन आहे का? कापून टाकते होय मला. तुझा गाडी गपच बसत. दाब दिलं तर लगेच चापत. पप्पा कुठला? आपला पप्पा कुठं गेलाय का? गप की. पप्पा कुठं गेलाय? नको बोल जा. चालला का शाळेत? आज डोक्यात रुपये पण नाही माझ्याजवळ. माझी घेऊन मला दे ना. तुमचं बरोच पैसे घेतलेले आहेत. आर्यन ती संगीत खुर्ची मध्ये जिंकलेलं होतं 100 रुपये. रोहन हा आर्यनच येत आहे तोंडात. तर तिचे पैसे का मंगळवार बाजार होते की त्यात गेले पैसे. पण त्रिशाला काल खोकल्याची गोळी पण बाळा काला करायचं असतंय का? मी जातो आता. आता शाळा असते का? असते. वाट असते. तुझ्या पप्पाची असते का? सोड. बस खाली. काय आगावपणा तुमचा. आणि तुम्हाला एक गोष्टी सांगायले ऐकून घ्या. माहित झालं. कुणाच्या दारात जायचं नाही, कुणाला बोलायचं नाही, कुणापाशी बसायचं नाही. हो ऐकून घे. तू ऐसा आगावपणा करतो. तू कुणापाशी जाऊन बसायचं नाही, कुणाला बोलायचं नाही. बघा त्रिशा आहे दे ना तेच त्याचा. तू कशाला त्याला मारली? उगा आगावपणा करू नको. मला सगळं दिसतंय. तुमचं सगळं दिसतंय. काय असं खेळायचं असतं. तुला काय करायचंय र? ती पिशवीत घालून नेणार आहे आज. मला पण सर्दी झाली. खोकला ती नाही मला सर्दी. शाळेत जा आर्यन. रोहन कुलूप लावून चौकट ठेव. बर. आणि याच्या पैसे चावी देऊ नको. काल मी पण कामाला गेलेले आहे. दिवसभर लेकरं दुसरी लेकरं घेऊन की घरात ते कपाट उघड
हे काम कर ती काम कर उगाच लोकाचा कुटाणा करत बसते ना आपलं पण लोकाला घरात घेऊन बसायची काय गरज आहे का कुणाला घेऊन बसू नको आणि पप्पा गेले त्यांचे पप्पा गेलेले ते आता कल्याणवरनं तिरुपतीला चालले तिथं काय खाणार आहेस मग खाणार थांब थांब की थोडा दम निघत नाही का माझं पण कसं इथं कुणाला बोलत नाही मी आणि घरी पण कसं लाईट पण नाही की आज 3-4 दिवस झालं लाईट पण लाईटचा लई प्रॉब्लेम आहे इथं थंड्यात थंड्यात लाईटचं पण लई प्रॉब्लेम आहे हा मी काय करू तू पडलीस मग तोंड आपलं पण आलंय मला मधनं ती बारक्या बारक्या फोड्या आल्या त्याला तर अगं लाडू खाऊ नको त्याला पण लागतंय कामावर पप्पाने काय पैसे दिलेत का तुला काल तोंड कसलं पण वाकडा करायचं नसतं इडेव चालू असतंय आल्या तुला किती जरी ताकीद केलं किती पण मारलं तर तुझी सवय काही जात नाही आणि आगापणा काय सोडत नाही इथं कसं लोकांचं लय अवघड आहे इथं रानं खूप अवघड आहे इथलं कसं की साईडच्या माणसाला नुसतं भांडणं लागतात दुसरं काय नाही भांडणाचं वेड काय नाही त्यांना एवढीशा त्रिशाला भांडणं करतात शहाण्या सुद्धा माणसानं त्रिशाला काल आणि तो हितच बसती दगडच मारतीन असंच करतीन शहाण्या माणसानं त्याला बोलायला मी म्हणले ती काय लई शहाणी आहे का त्यांना बोलायला बारक्याचे लेकरं बारकी लेकरं पण कळत नाही काय कळत नाही उगाच्या उगं भांडणं मारतात म्हणून बोललं तर मला उलटे बोलायला मी म्हणले तिने पुढे गेल्या मागं तुम्हाला माहीत आहे दरवेळेस तिने मुंबईला कुठं पण ताईकड ती गेल्यावर तुम्हाला भांडणाला लागतात मला काय जास्त बोलू नका तुमचं तुम्ही बघा त्यामुळं मी त्याला जास्त बोलत पण नाही लेकरात सारखी ताकीद करायली तर ती काय ऐकत नाही दुसऱ्याच्या दारात जाऊन बसा इथं बस तिथं बस त्यांचं तसं चालूच आहे त्यांना कसं करायचं तसं करू बापडी लोकांच खायचं असेल तर मार खाऊ बापडी ते घरी तर मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही तिथं आहे कामावर जवळ घर तिथं लावी चार्जिंग नितल तर नसल तर राहू बापड्या मला माहित नाही रे आलंय वाटतंय टेम्पो आजीचं फोन येईल आईचं बाय